आपण अधोरेखित केला पाहिजे. बाकी त्या संत साहित्याबद्दल बडवे सरांनी बोलावं. मी काही अधिकारी व्यक्ती नाहीये असं मला वाटतंय. म्हणजे ताहेर पठाण सर सुद्धा बोलू शकतील. आता फक्त वृंदा मॅम देशपांडे मॅडम, वृंदा जोशी मॅम, व्यक्तीच्या लेखनात त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी आपसूक प्रतिबिंबित होत असते, बिलकुल होत असते. त्यावर नेहमीच सांस्कृतिक राजकारणाचा आरोप करणे योग्य होईल का? हा आरोप कधी केला जातो? हा नेहमीच केला जात नाही. पण जाणीवपूर्वक काही लोक खोड्या करतात, तर त्यांच्या ह्या खोडसाळपणाकडे दुर्लक्ष करता कामा नये. ओके, त्यांना ते वेळीच लक्षात आणून दिलं पाहिजे असं मला वाटतं आहे. कलाकृतीचा अनुवाद म्हणजे जेव्हा तुम्ही एक वाक्य लिहू शकता की अमुक एका कामाची सुरुवात झाली, अमुक एका रस्त्या म्हणजे गोष्टीचा प्रारंभ झाला, आरंभ झाला, तर त्यावेळी जाणीवपूर्वक अमुक अमुक गोष्टीचा श्री गणेशा लिहिला असं लिहिण्याचं कुठलंच कारण ठरत नाही. कारण तुमच्या शब्दाला एक विशिष्ट धार्मिक अर्थ आहे की आम्ही विसरू शकत नाहीत अभ्यासक म्हणून. आणि त्याच्यामुळं सांस्कृतिक राजकारण हे अभ्यासकानं नाही केलं, अनुवादकानं केलेलं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, आपलं म्हणजे तुम्ही कोण आहात. आपण जेव्हा आपल्याकडे कलाकृती येते तेव्हा आपण मूळ कलाकृतीकडे जात असतो. आपण भैरप्पा यांचं जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपण एस.एल. भैरप्पा वाचायचे असतात, टागोर वाचायचे असतात. ओके, या टागोर वाचायला आपण गेलोत आणि मधूनच अनुवादक जर बोलायला लागला आणि तो त्याच्या पद्धतीने बोलायला लागला तर तो केवळ आपल्या स्वतःच्या भाषेचा नाही, केवळ टागोरांचा नाही, तर एकूणच सांस्कृतिक संचिताचा अपमान करतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सांस्कृतिक संचिताचा अपमान करणारे लोक ना, तर त्यांचं राजकारण आपण वेळीच उघडं पाडलं पाहिजे असं मला वृंदा मॅडम वाटतं आहे. मराठी भाषेमधून इतर भाषेमध्ये अनुवादित झालेली पहिली साहित्य कृती कोणती मानावी? तर या प्रश्नाचं उत्तर काही मला देता येणार नाही. विनामुळे या एक नागपूरच्या मोठ्या अभ्यासक आहेत, त्यांनी अनुवाद सूची प्रकाशित तयार केली आणि ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं छापलेली आहे. 300-400 रुपयात ती मिळते. त्याच्यामध्ये अन्य भाषेतून मराठीत काय आलं त्याची पुस्तकं आहेत. खरं तर आपल्याला हे शोधावं लागेल की मराठीतून अन्य भाषेत कोणतं पुस्तक अगोदर गेलं किंवा तसे प्रयत्न मध्ययुगात झाले असतील तर ते नेमके कोणते होते. मला त्याच्याबद्दल खरंच माहिती नाही. सर बोलू? हा बिलकुल. हा सर, एक आपल्याला असं दिसतं की लीळा चरित्र ही पहिली साहित्य कृती संस्कृत मध्ये पद्यमय रूपामध्ये आलेली आहे. ओके, जिला आपण रत्नमालिका महाकाव्य नावाने संबोधतो. चला, म्हणजे ही महदंबा सर, म्हणजे ही माझ्या ज्ञानात भर घालणारी माहिती तुम्ही मला सांगितलेली आहे. मी तुमचा आभारी आहे. खरं तर म्हणजे या बाबतीत माझी माहिती नव्हती सर. पण लीळा चरित्र हा मूळ मराठी गद्य ग्रंथ आहे हे मात्र ठाम आहे. आणि त्याच्यामुळे तिचा जर अनुवाद होत असेल तर ती पहिलीच कलाकृती आहे असं आपल्याला मानावंच लागेल. बरोबर, धन्यवाद. अजून काही प्रश्न असतील तर स्वागत आहे. हॅलो अरुण सर. हा सर, बोलू सर. हा, पडगण सर बोला. माझं असं लक्षात आलं की आपलं देखील परखड अशा पद्धतीचं वक्तृत्व आहे, अनुवादाच्या संदर्भातलं देखील सैद्धांतिक अशा पद्धतीची मांडणी आहे. जसं जीवनामध्ये मिठाचं प्रमाण असावं तसं साहित्यामध्ये अनुवादक आणि अनुवादन शैली या संदर्भातलं आपलं मत आहे का? आणि मला असं वाटतं की त्याच पद्धतीची मांडणी आपण इथे केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं अभिनंदन आणि आभारही व्यक्त करतो. आपला स्वभाव लक्षात घेता अत्यंत परखडपणे पण सैद्धांतिक तत्वज्ञानाला धरून या ठिकाणी व्यक्त होणं ही आपली एक स्वाभाविक शैली आहे. तर मला एवढे आपल्याकडे उत्तर हवं आहे की जसं जेवणामध्ये मीठाचं तसं साहित्यामध्ये अनुवादक हा मीठ आहे का? आपल्याकडे मीठ हा शब्द फार चांगल्या अर्थानं नाहीत वापरत. मीठ कालवणे, जेवणात मीठ कालवणे म्हणजे ह्याचा दुसराही एक अर्थ होतो. ओके, तर अनुवादक आणि त्याला आपल्याकडे गोड असं पण म्हणतात की गोडवाड असं म्हणतात. ओके, तर ते एकीकडे गोड म्हणजे काय म्हणूयात त्याला, जेवण गोड करणं हे जसं मिठाचं काम आहे तसं जेवण खारट करणं हे पण मिठाचं काम आहे. हे दोन्ही कामं अनुवादक करतो असं आपण म्हणूयात. ओके, त्यानं काय व्हायचंय प्रसंगी, म्हणजे जास्त पडायचंय की पद्धतशीर पडायचंय
तर त्याच्यावरती आपण अनुवादक असतो, तिथं उपस्थित असतो, एवढंच मी म्हणेल. त्यानं जर नीट हे केलं, वर्तणूक केली, म्हणजे अनुवादकाचं स्वतःची वर्तणूक मला महत्वाची वाटते, तर ती जर नीट असेल तर मराठी साहित्याच्या समृद्धीला हातभार लागतो. पण तो जर काय म्हणूयात कमी पडत असेल किंवा जास्त होत असेल तर त्याच्यामुळं आपला अनुवादाकडे येण्याचा दृष्टिकोन, म्हणजे लोक तर अनुवादित कविता वाचत नाहीत, तुम्हाला सांगतो. म्हणजे लोक विचारतात काय अनुवादित कविता आणि कवितेचा अनुवाद कसा शक्य आहे. खरं तर त्यांचा प्रश्न चुकीचा नाहीये. कारण की कवितेचं पहिली गोष्ट काय असते, अनेक अर्थता हे कवितेचं पहिलं वैशिष्ट्य आहे. ओके, जर अनेक अर्थता हे तिचं पहिलं वैशिष्ट्य असेल तर कशामुळं लोक अनुवाद करतात कवितेचा. पण लोक करत असतात, म्हणजे मी पण करत राहतो. ओके, तर त्या चांगल्या आहेत की वाईट आहेत, हे जसं आपण साहित्याला जे इतर निकष लावतो त्या पद्धतीनं हेही ठरवता येईल असं मला वाटतं आहे. हॅलो, एक प्रश्न आहे सर, एक प्रश्न आहे. हॅलो सर, बालाजी भंडारे बोलतोय. बालाजीराव एक बोला. मिनिट. हा सर, एक असं आहे की आपल्या बोलण्यात आपण असं म्हणालात की अनुवादकाला नेहमी दुय्यम स्थान दिलं जातं. पण आता नव्या पिढीतील आम्ही जेव्हा पाहतो तर आम्हाला पृथ्वीराज तौर सरांच्या लीना सोहनी नंतर पृथ्वीराज तौर सरांच्या पलीकडे आम्हाला उत्तम अनुवादक म्हणजे अलीकडे जे आम्ही वाचलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पंजाबी भाषेतलं सांस्कृतिक संचित घेऊन जेव्हा पृथ्वीराज तौर सर एखादी साहित्यकृती मराठी सांस्कृतिक संचितानुसार मराठीमध्ये मांडतात तेव्हा ती साहित्यकृती आमच्या वाचकांसाठी नवीन असते, ती नवनिर्मिती आहे. मग तो दुय्यम कस काय ठरू शकतो एक अनुवादक म्हणून, आपल्याला काय वाटतं? नाही, तुम्ही माझं कौतुक केलं, मला खूप बरं वाटलं बालाजीराव. पण मी काही एवढा चांगला अनुवादक नाहीये. ओके, मला खात्री आहे की इथं जे माझे 111 दोस्त ऐकतायत तर त्यातल्या 11 लोकांनी सुद्धा माझी अनुवादाची पुस्तकं वाचलेली नसतील. तर ज्याच्यामुळे आपण वाचतच नाही होत तर ठीक आहे, तुम्ही माझे मित्र आहेत, तुम्ही माझं कौतुक करू शकता. ओके, तुम्ही माझं पुस्तक वाचून मग त्याच्याबद्दल बोललं तर त्याच्याबद्दल हे करेल. काय किस्सा सांगतो की रवींद्र गुर्जर हे तुम्ही नाव ऐकलं असेल. पॅपिलॉन हे पुस्तक आहे, तुम्ही लिहून ठेवा. पॅपिलॉन अनुवाद रवींद्र गुर्जर. अफलातून पुस्तक आहे, इतकं अफलातून की आपण एकदा वाचू, दोनदा वाचू, तीनदा वाचू, चारदा वाचू, इतकं सुंदर पुस्तक आहे. मी त्यांना बोलावलं एका कार्यशाळेला आणि मी म्हणालो की हे रवींद्र गुर्जर, आणि ह्यांनी एवढं काम केलं. ते उठले. आता खरं तर काही प्रश्न विचारत नसतात, पण त्यांनी सभागृहाला प्रश्न विचारला की तुम्ही माझं कोणतं पुस्तक वाचलं. सभागृहामध्ये 300 प्राध्यापक होते आणि कुणीही त्यांचं एकही पुस्तक वाचलेलं नव्हतं किंवा कुणाला अनुवादकाचं नाव लक्षातच नव्हतं. वाचलं असतील कदाचित, पण अनुवादकाचं नाव लक्षात नव्हतं. तर त्याच्यावरून तो किती दुय्यम आहे हे आपल्याला लक्षात येतं. अमृता प्रीतम या अत्यंत थोर लेखिका आहेत. त्यांची खूप सगळी, त्या पंजाबीतल्या लेखिका आहेत, त्यांची खूप सगळी पुस्तकं हिंदीत उपलब्ध आहेत. कुठल्याही पुस्तकावरती तुम्हाला अनुवादकाचं नाव छापलेलं दिसणार नाही, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. मी एक पुस्तक इथं आणलं असतं, तुम्हाला दाखवलं असतं. मी तुम्हाला त्याचं नाव सांगतो. बिहार डायरीज नाव आहे त्याचं. बिहार डायरीज हे पुस्तक पेंग्विन इंडियानं पब्लिश केलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये अमित लोढा नावाच्या IPS अधिकाऱ्याचं हे पुस्तक आहे. हे मी वाचलं. ओके, खूपच सुंदर अनुवाद आहे त्याचा. आणि म्हणजे किती सुंदर, तर मी गंमत म्हणून पुस्तक पहिला ओळ वाचली, गंमत म्हणून, आणि पुढची 5 तास मी पुस्तक वाचून संपवलं. मी नंतर समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून पाणी पिलं. इतकं सुंदर. आता मी हे सांगतोय काय, त्याच्यामध्ये शेवटच्या पानावर शेवटच्या ओळीत हे पुस्तक यांनी अनुवादित केले असं लिहिलं. शेवटच्या पानावर शेवटच्या ओळीत मनोगत जिथं संपतं की ये किताब हिंदी में अनुदित करने के लिए मैं इनका आभारी हूं. त्याच्यामुळं अनुवादकाला किती किंमत असते हे आपल्याला लक्षात येईल. मला अनुवाद आवडतात. म्हणजे नानासाहेबांनी काहीतरी एक प्रश्न विचारलाय. नानासाहेब कुठे गेला प्रश्न, तर ताहेर सर तुम्ही थांबवायचंय. चलून द्या सर, 5 मिनिटं आहे आपल्याकडे अजून. येस, आपण म्हणालात की अनुवादक प्रमोद इंगोले सर, आपण म्हणालात की अनुवादक हा भांडगुळ समजला जातो. ओके, समजला जातो नाही असं मी नाही म्हणत, असं समाज म्हणतो. ओके, कारण की मी तर असं कधीच म्हणणार नाही. पण असं समाजानं त्याला दूषणं दिले, त्याची नोंद घेतली गेलेली नाही. याचं स्वतःचं काय आहे हा जो प्रश्न उपस्थित होतो ना, हा प्रश्न त्याच्यामुळे होतो
की तू तर भैरप्पा आणलायस, तू तर टागोर आणल्यात, तू तर कारंथ आणलाय, तू तर कार्नाड आणल्यात, तू अमृता प्रीतम अनुवादित केलं, तुझं काय आहे स्वतःच? ओके, असा प्रश्न तो असतो. त्याच्यामुळं समाज दुय्यम समजतो आपल्याला. म्हणजे आता रवींद्र गुर्जरांचा पुन्हा मी उल्लेख करेल की रवींद्र गुर्जर इलेक्शनला उभे होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या. त्यांना काहीतरी 7 मतं पडली, 7 मतं. ओके, त्यांच्या विरोधात मला वाटतं श्रीपाल सबनीस वगैरे होते की काय कुणास ठाऊक, पण त्यांना खूप सगळी मतं पडली. तर म्हणजे अनुवादकाला 7 मतं पडली, ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की काय आहे. कोतापल्ले सर आहे, डॉक्टर कोतापल्ले सर. तर मी त्यांना विचारलं, त्यांनी एक मोहरलेला चंद्र नावाचा अनुवाद केलेला आहे मल्याळी भाषेतून. मी त्यांना त्याच्याबद्दलचा प्रश्न विचारला जेव्हा सर अध्यक्ष झाले, आणि खूप प्रश्न विचारले. तर ते म्हणले त्याच्याबद्दल काय विचारू नका, त्या मी काय अनुवादक वगैरे नाहीये, आणि तो सहज मला नॅशनल बुक ट्रस्टनं सांगितलं म्हणून मी तो अनुवाद केला मोहरलेला चंद्रचा किंवा तत्सम कुठल्या तरी कलाकृतीचा. तर सर काही त्याच्याबद्दल फारसं उत्सुक दिसले नाहीयेत. तर बोलायला मला फक्त सांगायचं काय होतं की आपण काय असतो. आता अलीकडच्या काळातील दिशादर्शक अनुवाद कोणकोणते आहेत आपण सोडून, बरं झाला हा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे तुमच्याबद्दल काय बोलू नका असं नाना पवार या आमच्या दोस्तांना आधीच सांगून ठेवलं मला. तर गंमत अशी आहे की आज कोणते अनुवाद होत आहेत. म्हणजे पावलो कोयलो हा माझा फार आवडता लेखक आहे. म्हणजे किती आवडता आहे, तर पावलो कोयलोचं पुस्तक आलं की मी लगेच विकत आणतो, किंवा मी त्या पुस्तकाची आधाशासारखी वाट बघतो. अल्केमिस्ट मी पहिल्यांदा वाचलं, आणि नंतर अगदी सगळी पुस्तकं मी त्यांची वाचून काढली. सत्यव्यास हा जो लेखक आहे मी ज्याचा उल्लेख केला, तो माझा भयंकर आवडता लेखक आहे. मानव कौल नावाचा एक लेखक आहे. मी विजयदान देथा यांचं नाव आवर्जून घेईल. अमृता प्रीतम आहे. प्रत्येक भाषेत असे मोठमोठे माइलस्टोन्स असतात की जे माइलस्टोन, म्हणजे सआदत हसन मंटो हा लेखक मी कधीच विसरू शकत नाही. म्हणजे मला जर कोणी विचारलं की तुला शेवटी जाताना कोणतं पुस्तक घेऊन जायचे, तर मी सआदत हसन मंटोचं पुस्तक घेऊन जाईल. कारण की त्याची टोबाटेक सिंग सारखी कथा, किंवा बू सारखी कथा, किंवा खोल दो नावाची कथा, किंवा काली सलवार नावाची कथा, किंवा ठंडा गोष्ट नावाची कथा, या कथा मला आजही अंगावरती शहारा आणतात असं मला वाटतं. तर अशा अनेक कलाकृती आपल्या आजूबाजूच्या असतात. आता काय झाले की म्हणजे यू कॅन विन, म्हणजे असं एक काहीतरी यश खेराचं पुस्तक आहे, ते खूपच खपतं. किंवा एपीजे अब्दुल कलाम यांचं पुस्तक. आपल्याकडं मुलांना काय हवं, म्हणजे चेतन भगत खूप खपतो. तो जो शिवा ट्रायोलॉजी वाला लेखक आहे, मी त्याचं नाव विसरलो, तर तो शिवा ट्रायोलॉजी वाला जो लेखक आहे, किंवा आता पुरुषोत्तम अग्रवाल यांची पुस्तकं मराठीमध्ये येत आहेत आणि ते विपुल प्रमाणात खपतायत. प्रत्येक वयोगटानुसार इन्स्पिरेशन्स वेगवेगळे असतात. म्हणजे मी जर म्हातारा झाला असेल आणि काठी टेकत चालत असेल, तर लक्षात घ्या मी धार्मिक पुस्तकं, आध्यात्मिक पुस्तकं काढून वाचेल. मी जर स्त्री असेल तर मी मग कौटुंबिक सहजीवन चांगलं कसं असतं त्याच्याबद्दलची पुस्तकं वाचेल, कारण नवरे सतत त्रास देत असतात. तर किंवा मी पाककृतीवरची पुस्तकं काहीतरी वाचेल, किंवा मी अजून काहीतरी स्त्रीवादावरचं साहित्य वाचेल. ओके, हे सगळं माझं इन्स्पिरेशन. मी तरुण असेल तर मी जग जिंकण्याच्या गोष्टी ज्या असतील त्या वाचेल. तर नीट लक्षात घ्या की आपल्याकडं परिभाषांची निर्मिती जी होती आहे, या परिभाषांच्या निर्मितीच्या मुळाशी अनुवाद हेच आहेत असं आपल्याला लक्षात येईल. की कोणतीही संकल्पना, म्हणजे विज्ञानातल्या, भूगोलातल्या, इतिहासातल्या, पर्यावरण शास्त्रातल्या किंवा अंतराळ भौतिकीतल्या, या सगळ्या संकल्पना, ते जे ज्ञान आहे ते जर मराठीत आणायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतात. एक तर त्यांचा अनुवाद करावा लागतो, आणि त्या अनुवादाला योग्य असे शब्द आपल्या भाषेमध्ये घडवावे लागतात. म्हणजे अनुवादक काय करतो, तर अनुवादक स्वतःच्या भाषेला समृद्ध करण्याचं, नवी परिभाषा घडवण्याचं एक महत्वाचं काम करत असतो असं आपल्याला लक्षात येईल. कधी कधी काही गोष्टींना आपल्याला शब्द सुद्धा सापडत नाहीत. म्हणजे असे अनेक, म्हणजे मी तिरीच वाचत होतो. तिरीच हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, जयप्रकाश सावंतांचं. फारच उदय प्रकाश यांचं, आणि जयप्रकाश सावंतांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. तर आपण कधी कधी मूळ पुस्तकापेक्षा अनुवाद भारी असतो. ओके, अशी पुस्तकं आपण वाचतो. मला वाटतं की जीवनाला गवसणी घालण्याचं काम साहित्य करतं. आपण जेव्हा अनुवादाबद्दल बोलत असतो तेव्हा आपण अपरिहार्यपणे साहित्याबद्दलच बोलत असतो. कारण आपण साहित्य वाचण्यासाठी, माहिती घेण्यासाठी अनुवाद वाचत असतो. आता मला अनुवाद वाचायचा आहे म्हणून कोणी अनुवाद वाचत नसतो. जसं आपण म्हणतो आता मला कविता वाचायची, कथा वाचायची, कादंबरी वाचायची, तसं आता मी अनुवाद वाचणार आहे असं कोणी
म्हणत नसतं. अनुवाद ही ही फक्त एक प्रोसेस आहे. ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे. तुमच्यापर्यंत मूळ पुस्तक घेऊन येण्याची प्रक्रिया आहे. अनुवादाचा अभ्यास म्हणजे हा त्या प्रक्रियेचा अभ्यास आहे. त्याच्यामुळं त्याला मूळ, येस, मूळ आमिष. तर बरोबर आहे विशाखा मॅम. तर हा जो मूळ कंद आहे, की अनुवादक काय करतो, त्या प्रक्रियेला चालना देणारा, सेतू निर्माण करणारा तो ग्रस्त आहे. इकडेही त्याची सत्ता नाहीये, इकडेही त्याची सत्ता नाहीये. हा सेतू तो निर्माण करतोय, एवढंच महत्वाचं आहे. आपलं काम इकडून तिकडं जाण्याचं असतं. आणि हे काम म्हणजे अनुवादक एक सेतू निर्माण करतो आणि वेगवेगळ्या संस्कृती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश, या सगळ्यांना एकत्र आणतो आणि हे सांगतो की जगातला मानव, मग तो भारतातला असेल नाहीतर आफ्रिकेतला, तो पाकिस्तानातला असेल, नेपाळचा, तो चीन मधला असेल नाहीतर अमेरिकेतला, तो एक सारखाच आहे. त्याची दुःख, त्याची सुख ही सारखीच आहेत. तो आपल्यापेक्षा जरा सुद्धा वेगळा नाही. त्यालाही आनंद होतो, त्यालाही दुःख होतं आणि जगातला सगळा माणूस सारखा आहे. मी जे म्हणालो की वसुधैव कुटुंबकम ही प्रार्थना आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी गायलेली होती. हीच प्रार्थना खरी आहे, तीच अंतिम आहे. हे पुन्हा 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 सांगण्याचं काम आणि पोहोचवण्याचं काम अनुवादक करत असतो, असं मला वाटतंय. संजीव पांचाळ सर, धन्यवाद, तुम्ही ऐकायला उपस्थित राहिलात याच्यासाठी. हॅलो ताहेर सर, आपण थांबूया. सर, एक प्रश्न विचारता येईल का? सर आता आपण ताहेर सर. थांबूया. हा सर खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आपले, की आपण अनुवादित साहित्याचं संशोधनाच्या संदर्भामध्ये इथं महत्वपूर्ण अशी मांडणी आपण या ठिकाणी केली. आणि खरं तर अनुवाद हा काही 70-80 मिनिटांमध्ये मांडण्यासारखा विषय नाही. तो फार व्यापक असा विषय आहे आणि अशा व्यापक विषयावर आदरणीय पृथ्वीराज तौर सरांनी अत्यंत सूत्रबद्ध अशी मांडणी या ठिकाणी केलेली आहे. ही मांडणी करत असताना सरांनी प्राचीन कालखंडातील अनुवाद, आधुनिक कालखंडातील अनुवाद, अनुवादाचे प्रकार, अनुवादाचा पाश्चिमात्य आणि भारतीय संबंध याची एक सूत्रबद्ध श्रृंखला आपल्यासमोर त्यांनी ठेवली आहे. अनुवादामागचे सांस्कृतिक आणि धार्मिक राजकारण समजून घेता आलं पाहिजे आणि हे समजण्यासाठी त्यांनी दिलेलं तस्लिमा नसरीनचं उदाहरण अत्यंत महत्वपूर्ण असं होतं. आणि ही मांडणी करत असताना सरांनी अत्यंत अनुवादाच्या संदर्भातले जे किस्से आहेत, अनुवादाच्या संदर्भातले संदर्भ आहेत, अनुवादाच्या संदर्भात जे दाखले आहेत, उदाहरण आहेत, याची एक श्रृंखलाच आपल्यासमोर ठेवली. आणि अनुवादाची जी श्रृंखला जो असणारा एक विषय आहे, संशोधनाच्या संदर्भात कशा पद्धतीने वापरायचा, त्याची एक सूत्रबद्ध मांडणी सरांनी आपल्यासमोर केलेली आहे. मी सरांचे साहित्य अकादमी न्यू दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर आणि अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाच्या वतीनं मनपूरक आभार असं मानतो. सरांनी आपल्या व्याख्यानामध्ये सहादत हसन मिंटो याचा उल्लेख केलेला. मी आपल्याला अभिमानानं सांगूसं वाटेल की हा जो मिंटो या लेखकाचा सरांनी उल्लेख केला, हा मिंटो अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. आणि याच विद्यार्थ्याच्या नावावरती इथं एक हायस्कूल स्थापन करण्यात आलेली आहे. मिंटो सर्किल त्या शाळेचं नाव आहे. आणि देशातील एक नामांकित शाळा म्हणजे इथं जावेद अख्तर असेल, सादत हसन मिंटो असेल, नसरुद्दीन शहा सारखे कलाकार या शाळेमधून शिकून पुढं चित्रपट आणि फिल्मसृष्टीमध्ये आपलं नाव कमवताना आहे. तर सर, आपलं खूप खूप आभार की आपण अनुवादित साहित्याच्या संशोधनाच्या संदर्भामध्ये आपली मांडणी केली. आपण इथं आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. आणि 7 मिनिटाचा आपण वेळ विश्रांती घेऊया आणि 7 मिनिटांनंतर आपण समारोहाकडे वळूया. आपणास सांगू इच्छितो की सध्या उत्तर भारतामध्ये वातावरण अत्यंत खराब झालेलं आहे. सकाळी त्याचा उल्लेख केलेला आहे तुम्हाला की कडाक्याची थंडी आहे, धुक्याची चादर पसरलेली आहे. सूचना याच्यासाठी देतोय की आता समारोपाच्या सत्राकडे, कार्यशाळा समारोपाकडे येत आहे. एकदम शिस्तबद्ध, नियोजनबद्ध चर्चा प्रश्नोत्तराच्या अनुषंगानं आज शेवटचं सत्र हे समारोपाचं सत्र. आता मी मोबाईलशी जोडून आपल्याशी संवाद साधण्यासाठी करतो. तर शेवटच्या सत्रामध्ये विनंती अशी करेल की मनोगत या ठिकाणी होणार आहेत. UGC HRDCच्या संचालिका या ठिकाणी येणार आहेत. आदरणीय बडवे सर जे मध्ययुगीन साहित्याच्या संशोधनाच्या संदर्भामध्ये शेवटच्या सत्रामध्ये बोलणार आहेत. या कार्यशाळेच्या
आढावा घेण्यासाठी फॅकल्टी ऑफ सोशल सायन्सचे डीन निसार सर ही उपस्थित होणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रामध्ये जे तांत्रिक अडचणी आमच्याकडून आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होतो, पण आता ते थोडं नेटवर्क जे लँडलाईन नेटवर्क होतं ते या ठिकाणी बंद झालेलं आहे. तर आपण 5 मिनिटं थांबूया. आपले सहकार्य जवळपास 111 सर, कार्यशाळेमध्ये आमची नोंदणी फक्त 108 ला आम्ही दिलेली आहे आणि 108 पैकी जवळपास सर्वच सहभागी संशोधक अभ्यासक पूर्ण वेळ आपल्याला त्यांनी ऐकलेला आहे.